नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काही तांत्रिक अडचणीमुळं आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टरला एक्सप्लेन केलं आणि त्या पुढील टॉपिक डिस्कस करत असताना तिची रेकॉर्डिंग ही थांबली गेली आणि म्हणून ही रेकॉर्डिंग परत आपण नव्यानं जो टॉपिक आपला डिस्कस करायचा राहिला आहे त्या टॉपिकला आपण आता डिस्कस करतो. सिरीज कॉम्बिनेशन आपण घेतलं, आपण दोन रजिस्टर्स घेतले. हे दोन रजिस्टर्स आपण सिरीज कॉम्बिनेशनमध्ये एका सिंगल इलेक्ट्रिकल पाथमध्ये आपण कनेक्ट केलं, त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट केलं. ते घेतलं आपण RS इज इक्वल टू R1 प्लस R. परत आपण सांगितलं इफ n number of registers R1, R2, R3 and so on Rn are connected in the series combination, then its equivalent resistance can be calculated as summation of limits I is equal to 1 to n R into I. अशा पद्धतीनं त्याच्या मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण त्याला लिहिलं आणि त्याला डिस्क्राईब केलं आपण की इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. मग आता तशाच पद्धतीनं सिमिलरली इफ टू रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस R1 and R2 respectively, both the register which are connected in the parallel combination. That means when one end of all the registers which are connected at the common point and the other end of all the registers which are also connected at the other common point, then such a combination of register is said to be parallel combination of registers. Here we have to consider two registers R1 and R2, both the registers which are connected in the parallel combination. That means दोन रजिस्टर घेतले आपण R1 आणि R2, दोन रजिस्टर घेतले आपण. दोन रजिस्टर घेऊन आपण त्याचा पॅरलल कॉम्बिनेशन कशाला म्हणलं आपण, वेन वन एंड ऑफ ऑल द रजिस्टर विच आर कनेक्टेड ॲट ए कॉमन पॉइंट, द करस्पॉन्डिंग कॉमन पॉइंट इज सेड टू बी A. After that, the other end of all the register which are also connected at the other common point and the corresponding other common point is said to be B. Such a combination of register is said to be parallel combination of register. यापूर्वी सिरीज बघितलं, आता पॅरलल पाहतोय आपण. अशा पद्धतीनं हे पॅरलल कॉम्बिनेशन आपण त्याला फॉर्म केलं. हे दोन रजिस्टर्स घेऊन काय करायचं आपल्याला, वी हॅव टू कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द रजिस्टर. म्हणून आपण हे पॅरलल कॉम्बिनेशन घेतलं आणि याच्या अक्रॉस आपण EMF डिव्हाइस, सोर्स ऑफ EMF आपण त्याला कनेक्ट केला. हे EMF डिव्हाइस आपण E न रिप्रेझेंट केलं. हे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे त्याचं निगेटिव्ह टर्मिनल. आता समजा आपल्याला ज्या वेळेला आपण या पॅरलल कॉम्बिनेशनच्या अक्रॉस आपण हे EMF डिव्हाइस, सोर्स ऑफ EMF आपण कनेक्ट केला, काय होणार आहे, the corresponding source of EMF device sends a current I to the parallel combination of the registers. आपण त्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं, हा I एवढा करंट
हा सोर्स ऑफ EMF डिव्हाइस सेंड करतोय. आता हा एवढा करंट ज्या वेळेला वेन द करस्पॉन्डिंग करंट कॅपिटल आय रिचेस ॲट द कॉमन पॉईंट ए, हा ज्या वेळेला ए या ठिकाणी रीच होईल. आता या ठिकाणी दोन इलेक्ट्रिकल पाथ आपल्याला दिसतात, AR1 AR2. म्हणजेच काय होईल, द करस्पॉन्डिंग करंट कॅपिटल आय सेंड बाय द सोर्स ऑफ EMF डिव्हाइस which can be get divided into two parts. Along the path AR1, the corresponding current can be passing through resistor R1, it's I1. दुसरी जी इलेक्ट्रिकल पाथ आहे, ज्या पाथला समजा आपण AR2 असं म्हणलं आपण, या पाथ मध्ये दुसरा जो करंट फ्लो होणार आहे, द करस्पॉन्डिंग करंट I2 passing through a resistor R2. That means the corresponding current I sent by the source of EMF get divides into two parts, I1 and I2. I1 flows through resistor R1, I2 flows through resistor R2. आणि मग याच्यानंतर जसा हा करंट I1 आणि I2 R1 थ्रू आणि R2 थ्रू पास होईल, त्याच्यानंतर या ठिकाणी जो करंट आपल्याला मिळणार आहे तो हा परत करंट किती मिळणार आहे, करंट कॅपिटल आहे मिळणार. R1 थ्रू I1 पास झाला, या ठिकाणी मिळेल I1 पॉइंट बी, या ठिकाणी करंट इथे मिळणार आहे आपल्याला I2. परत I1 आणि I2चं कॉम्बिनेशन होईल अँड वी हॅव टू ऑब्टेन अगेन रिझल्टंट करंट कॅपिटल आय पासिंग थ्रू ए पॅरलल कॉम्बिनेशन अँड रिचेस टुवर्ड्स द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सोर्स ऑफ EMF. अशा पद्धतीनं हे आपण पॅरलल कॉम्बिनेशन घेतलं आणि पॉइंट बी या ठिकाणी मात्र आपल्याला जो मिळणारा करंट आहे तो करंट परत आपल्याला किती मिळणार आहे, आय एवढाच करंट मिळणार आहे आपल्याला. या दोन इलेक्ट्रिकल पाथ मध्ये तो डिवाइड होऊन गेला, परत हे दोन करंट्स परत या कॉमन पॉइंट या ठिकाणी मीट होत असताना आपल्याला दिसतात, एकत्र येत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपण करंट घेतलाय कॅपिटल आहे. हा परत करंट कॅपिटल आहे कुठे निघाला, द करस्पॉन्डिंग करंट कॅपिटल आहे पासिंग टुवर्ड्स द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सोर्स ऑफ EMF. आणि मग अशा पद्धतीने आपण ही अरेंजमेंट आपण केली. या अरेंजमेंटला आपण म्हणलं की पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. आपल्याला काय ऑब्टेन करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. या करण्यासाठी हे दोन रेजिस्टर्स घेतले, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलं, त्याच्या अक्रॉस EMF डिव्हाइस सोर्स ऑफ EMF आपण कनेक्ट केला. हे सगळे ऑब्झर्वेशन्स आपण पाहतोय. जसं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण सांगितलं की आपण सोर्स ऑफ EMF कनेक्ट केल्यानंतर आपण सांगितलं की द करंट पासिंग थ्रू ईच रेजिस्टर इज फाउंड टू बी सेम. करंट पासिंग थ्रू ईच रेजिस्टर इज सेम. परंतु इथं तसं झालं का, इथं तसं नाही झालं. या दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल ब्रँचेस असल्यामुळं हा करंट काय झाला, in the parallel combination the total amount of current capital I get divides in the form of I1 and I2. I1 flows through resistor R1 and I2 flows through resistor R2. करंटचं स्प्लिटिंग झालं, करंटचं डिवायडेशन झालं. बट इन द पॅरलल कॉम्बिनेशन the potential across each resistor is found to be same. असं जरी असलं, करंट डिवाइड होऊन गेला असला तरी सुद्धा R1च्या अक्रॉस मिळणारा जो पोटेन्शियल आहे, R2च्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल आहे, हे पोटेन्शियल मात्र कसं आहे, हे सारखं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून या पोटेन्शियल डिवाइड होऊन गेल्यामुळं
त्याचं असणारं जे करस्पॉन्डिंग, समजा हे दोन रजिस्टर आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केले, म्हणून आपण समजा त्याचं करस्पॉन्डिंग रजिस्टर जो R1 आहे त्याचं रेजिस्टन्स जर आपण फाइंड आउट करायचं ठरवलं तर R1 इज इक्वल टू आपल्याला अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, ज्या पद्धतीने आपण हे इक्वेशन घेतलं की ओहम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू I इंटू R. पण V इज इक्वल टू I इंटू जर R असेल तर R इज इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, V डिवायडेड बाय I. पोटेन्शियल अक्रॉस ईच रजिस्टर इज फाउंड टू बी सेम. मग R1 ची जर करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपल्याला ऑब्टेन करायची असेल तर ती किती मिळवता येईल आपल्याला, R1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय I1. R2 ची किंमत आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल तर ती किती मिळेल, R2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय I2. हे दोन इक्वेशन आपण मिळवली की या दोन इक्वेशनवरून द करस्पॉन्डिंग बोथ द इक्वेशन रिप्रेझेंट्स द पोटेन्शियल अक्रॉस ईच रजिस्टर इज फाउंड टू बी सेम. बट करंट गेट स्प्लिट अप डिवाइड्स into two parts, R1 and R, I1 and I2. सॉरी. आणि मग याचा जो रिझल्टंट करंट आपण या सर्किटला पॅरलल कॉम्बिनेशन आपण सेंड केला, आपण तो रिझल्टंट करंट, नेट करंट हा किती असणार आहे, I इज इक्वल टू I1 प्लस I2. हा नेट करंट, नेट करंट सेंड बाय द सोर्स ऑफ EMF, net current sent by the EMF device to the parallel combination of resistor can be calculated as I is equal to I1 plus I2. आता हे जे दोन इक्वेशन्स आपण मिळवले, या दोन इक्वेशन वरून आपल्याला हेच इक्वेशन नंबर 1 आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, आपल्याला I1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय R1. त्याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, I1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय R1. त्याला समजा आपण इक्वेशन नंबर 3 दिला. आपण तशाच पद्धतीने सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट द करंट I2 अक्रॉस द रजिस्टर R2 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू काय, हे इक्वेशन घेतलं आपण V डिवायडेड बाय R2. याला दिलं आपण इक्वेशन नंबर 4. या दोन्ही इक्वेशनचा यूज करून आपल्याला हे जे इक्वेशन आपण रिप्रेझेंट केलं I इज इक्वल टू I1 प्लस I2, हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, I इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, V डिवायडेड बाय R1 प्लस V डिवायडेड बाय R2. हेच इक्वेशन परत आपण सिम्प्लिफाय करून लिहिलं, I इज इक्वल टू V इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय R1 प्लस 1 डिवायडेड बाय R. हेच इक्वेशन आपण अशा पद्धतीने लिहिलं. मग आता त्याचं जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, समजा आपण I इज इक्वल टू घेतला, आपण समजा घेतला आपण इक्विव्हॅलंट, आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं असल्यामुळं आपण I इज इक्वल टू अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय लिहिता येईल, I इज इक्वल टू V डिवायडेड बाय RP असं लिहिला. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन हे किती घेतलं आपण, I इज इक्वल टू V डिवायडेड बाय RP. आणि म्हणून हेच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल की V डिवायडेड बाय RP इज इक्वल टू V इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय R1 प्लस 1 डिवायडेड बाय R. आता या इक्वेशनचे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड LHS आणि RHS ला आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय लक्षात येईल की याही ठिकाणी आपल्याला V दिसतंय, याही ठिकाणी आपल्याला V दिसतंय. या V ला काय करता येईल, आपल्याला कॅन्सल करता येईल. आपल्याला हेच इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, आपल्याला हेच इक्वेशन आपल्याला 1 बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 अशा पद्धतीने. हे काय झालं, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन.
when two registers which are connected in parallel combination, then reciprocal of equivalent resistance is equal to algebraic sum of the reciprocal of individual resistances. Similarly, if n number of resistors which are connected in the parallel combination, then the corresponding parallel combination, its equivalent resistance of the parallel combination when n resistors which are connected in parallel combination. n रजिस्टर आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर कनेक्ट केलं त्याचा करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल. 1 डिवाइडेड बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस सो ऑन प्लस 1 बाय Rn. हेच इक्वेशन आपण अशा पद्धतीने लिहिलं. 1 बाय RP इज इक्वल टू समेशन ऑफ लिमिट्स I इज इक्वल टू 1 इंटू 1 बाय Ri. ज्या वेळेला आपण n रजिस्टर्स आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करू आपण त्यावेळेला त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे किती येणार आहे. समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n इंटू 1 बाय R. अशा पद्धतीनं आपण n नंबर ऑफ रेजिस्टर्स ज्यावेळेला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करू त्यावेळेला आपण अशा पद्धतीने त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येईल. त्यालाच आपल्याला अशा पद्धतीनं एक्सप्लेन करता येईल की when n number of resistors which are connected in the parallel combination, then reciprocal of equivalent resistance is equal to algebraic sum of reciprocals of individual resistances. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण पॅरलल कॉम्बिनेशनचं फाइंड आउट केलं. त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण अशा पद्धतीनं त्याला लिहिलं. यापूर्वी आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन आपण ऑब्टेन केला. 2 रजिस्टर घेतले एका सेम इलेक्ट्रिकल पाथमध्ये एकानंतर एक कनेक्ट केले त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट केलं. ते किती आलं. RS इज इक्वल टू summation of I is equal to 1 to n into Ri when n number of resistors are connected in series combination. If 2 resistors connected in series combination, then RS is equal to R1 plus R2. तशाच पद्धतीनं याही ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये 2 रेजिस्टर जर आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलं तर त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स त्यालाच आपण काय म्हणलं. Reciprocal of equivalent resistance is equal to algebraic sum of reciprocal of individual resistances. n number of resistors घेतले त्याला आपण पॅरलल कॉम्बिनेशन कनेक्ट केलं त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढलं. रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढलं त्याला आपण लिहिलं 1 बाय RP इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n इंटू 1 बाय Ri. त्याला डिस्क्राईब करत असताना आपण असं लिहिलं की द रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. अशा पद्धतीनं हे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स हे दोन्ही कॉम्बिनेशन्स आपण या ठिकाणी आज डिस्कस केलेत. आणि या पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला डिस्कस करता येईल. आपल्याला जर याच्यामध्ये काही अडचणी असल्यास आपण त्या संदर्भात असणाऱ्या अडचणी आपण मला केव्हाही विचारू शकता. आपण त्या अडचणी नक्कीच आपण त्या सोडवूयात. आजचा हा या ठिकाणी पिरियड समाप्त होतोय. पुढची भेट नेक्स्ट पिरियडमध्ये होईल. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू.
आणि आजचा हा पिरियड या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद.